नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्याने आता कितीही करून पार्थला समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा पार्थ तिच्यावर नाराजच असतो. त्याचमुळे काव्या स्वतःशीच बोलते की आता आपल्याला मोठं हत्यार काढावंच लागेल. पार्थ घरी येत नाही त्या अगोदरच तिने आता संपूर्ण बेडरूम सजवलेलं असतं आणि पार्थ नेहमीच माझ्या सुंदरतेचं कौतुक करत असतं. त्याचमुळे ती आता मस्तपैकी तयार देखील झालेली असते. पार्थ घरी येतात आणि काव्या आता त्याला मोठं सरप्राईज देते. रूममध्ये आल्यानंतर लायटिंग वगैरे लावलेली असते आणि तिथे सॉरीचे कार्ड देखील ठेवलेले असतात. पार्थला अगोदर कळतच नाही की नक्की काय चाललं आहे, मी माझ्याच रूममध्ये आलो आहे ना. तेवढ्यातच काव्या तिथे येते. काव्याला मस्त साडीमध्ये पाहून पार्थ आता बघतच राहतो. तर काव्या आता पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तर पार्थ लाजतो आणि म्हणतो की अहो तुम्ही हे काय करताय. तर काही असं रोमॅन्टिक पद्धतीने काव्या आता पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुम्ही मला डिवोर्सचे पेपर दिले ना, पण मी असा तुमचा पिछा सोडणार नाही आहे. या अगोदर तुम्ही मला लई त्रास दिला आहे, आता मी तुमचा छळ करणार. असं सहजपणे डिवोर्स देऊन तुमच्या आयुष्यातून नाही जाणार. तर प्रेक्षकांनो, आता या सगळ्या गोष्टींवर जीवाचं लक्ष जातं आणि तो डोकावून बघत असतो. त्यावेळेस त्याला खूपच वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो. तर प्रेक्षकांनो, यापुढे तुम्हाला पार्थ आणि काव्याची रोमॅन्टिक जोडी पाहायला मिळणार आहे. तर ती तुम्हाला आवडेल का, कमेंट करून सांगा.